तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील आज वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला आज पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आजपासून पूर्णतः पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, तसेच या व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार विषयी। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करूयात। विदर्भात आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। विदर्भातील आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम या सर्वच विदर्भातील भागांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपल्याला उमरेड, देसाईगंज या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। देसाईगंज, गडचिरोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला आज दुपारच्या नंतर पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक, मालेगाव या भागामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये, परंतु आपल्याला धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला दुपारच्या नंतर पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, परंतु फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला नाहीच्या बरोबर पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील देखील पावसाचा जोर आजपासून आपल्याला पूर्णतः कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आपल्याला भाग बदलत पाहायला मिळते। तसेच सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाची फार काही मोठी शक्यता पाहायला मिळत नाहीये। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीतील आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्या हलक्या ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर हे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेले, त्याच्यामुळेच आपल्याला विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय। तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी या भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।